आज या ठिकाणी माझे तालुका अध्यक्ष, मी स्वतः भाजपचा तालुका अध्यक्ष असताना माझ्या दिव्यांग बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी जमलेत। या ठिकाणी जमत असताना आमचं दिव्यांग बांधवाचं जे काही काम आहे, पेन्शन मानधन जमावणं, या मानधनासाठी आम्ही या ठिकाणी जमलो होतो। परंतु आज ईदची सुट्टी असताना आम्ही या ठिकाणी जमलो। तहसीलदार माननीय नायब तहसीलदार यांना आम्ही फोन केला होता, परंतु आज या ठिकाणी आम्ही मानधनाच्या बाबतीत आम्ही नायब तहसीलदार आणि तहसीलदार साहेबांना फोन करतो, पण उचल नाही। परंतु या ठिकाणी जे माझे दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी जमा झाले, त्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो। महाराष्ट्र शासनाने गेल्या काही दिवसापासून दिव्यांगांसाठी दिव्यांग सहाय्यता पोर्टल नावाची एक ऑनलाईन कार्यप्रणाली कार्यान्वित केलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कार्यप्रणाली अतिशय छान स्तुत्य असा शासनाचा दिव्यांगांबद्दल चाललेला हा उपक्रम आहे। यात महत्त्वाचं असं की दिव्यांग हा दिव्यांगच आहे। ह्या दिव्यांगांना सहाय्य करायचं असेल तर सरकारला हे दिव्यांग सहाय्यता पोर्टल ही जी विंडो आहे, ही जी प्रणाली आहे, एका मर्यादेत न बांधता ही कायमस्वरूपी कार्यान्वित ठेवावी लागेल। कारण दिव्यांग हा 100% सक्षम नाही। कदाचित दिव्यांगाकडून त्रुटी होत असतात, चुका होत असतात। कदाचित आधार कार्ड चुकतं, त्याचं डिजिट मागे पुढे होतं, किंवा ॲड्रेसमध्ये चुका होतात, किंवा कदाचित पतीचा अकाउंट नंबर पत्नीला, पत्नीचा अकाउंट नंबर पतीला, किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रक्रिया या ऑनलाईन प्रणालीमध्ये दिव्यांग सहाय्यता पोर्टल प्रक्रियेमध्ये ॲड करताना होत असतात। तर ही ऑनलाईन प्रक्रियेत ज्यावेळेस ही सगळी कॉपी पेस्ट अंतिम होते, हे अंतिम न होता यामध्ये एडिट ऑप्शन यावं। एडिट ऑप्शनने किमान ही निरंतर चालणारी सेवा, दिव्यांग सहाय्यता पोर्टलच्या माध्यमातून चालणारी सेवा ही कायमस्वरूपी राहील आणि दिव्यांगांच्या झालेल्या सभागती चुका या क्लिअर होतील आणि त्यांना जे अनुदान असतं हे लाईफ टाईम भेटेल। पूर्ण दिव्यांग समाधानी होतील। 2,500 हे सरकारकडून दिलेलं दिव्यांगांना मानधन आहे, तो काय एक वेतन आयोगानुसार दिला जाणारा पगार वगैरे श्रेणी नाही आहे, एक अल्पशा दिलेलं अनुदान आहे। त्या अनुदानात पूर्ण कुटुंबाची त्यांना काळजी घ्यायची असते, हे शासनानं लक्षात घ्यावं आणि दिव्यांग सहाय्यता पोर्टलप्रमाणे दिव्यांगांना सहाय्यता होईल या दृष्टिकोनातून ह्या सहाय्यता पोर्टलला एडिट ऑप्शन असावं। होणाऱ्या चुका त्यांच्याकडून, सरकारकडून किंवा दिव्यांगांकडून झालेल्या चुका त्वरित क्लिअर व्हाव्यात आणि त्यांना पूर्णतः अनुदान भेटावं, हीच माननीय सरकारला सर्व दिव्यांगांकडून अपेक्षा आहे। धन्यवाद। सर्व दिव्यांग बांधवांना माझा नमस्कार आहे। या वर्षापासून सरकारने आपल्याला सर्व दिव्यांगांच्या काळजीसाठी, सर्व दिव्यांगांच्या कार्यप्रणालीसाठी सुंदर असं दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणून योजना चालू केलेली आहे। सरकारी योजना अतिशय स्तुत्य आहे, परंतु ही योजना जेव्हापासून सरकारनं केली आहे तेव्हापासून माझ्या प्रत्येक दिव्यांग बांधवांना कुठल्या ना कुठल्या अटी आणि कुठले ना कुठले नियम लागू केलेले आहे। परंतु माझे दिव्यांग बांधव जे आहेत, सर्व बांधव भरपूर शिकलेले आहेत किंवा असतील असंही म्हणता येणार नाही। आणि सरकारला माझी एक विनंती आहे की जे दिव्यांग बांधव आहेत ते दिव्यांगच आहेत, याच्यामध्ये कुठलीही शंका येत नाही। कारण ज्या दिव्यांग बांधवांचं तुम्ही सिव्हिल सर्जन करून जे सर्टिफिकेट देता ते दिव्यांग बांधवांसाठी ते दिव्यांगच असतं आणि म्हणून याच्यासाठी सरकारनं नियम लावलेले, अटी घातलेले आहे। परंतु आपले सर्वच दिव्यांग बांधव सक्षम नसल्यामुळं आपल्या दिव्यांग बांधवांकडून कागदपत्रांची मागे पुढे काही त्रुटी निर्माण झाल्या आणि त्रुटी निर्माणही होते, अडचणी पण निर्माण होतील। त्यामुळे आपल्या सर्व दिव्यांग बांधवांचं जे टेम्पररी जे ईडी कार्ड आहे
ते युडी कार्ड शासन मान्य नसल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारची वाव देऊ नये किंवा जे टेम्पररी जे सर्टिफिकेट आहे त्याचेही सुद्धा नियोजन सरकारनं कुठेही चालून देऊ नये अशी सरकारला माझी विनंती आहे. जे खरोखर दिव्यांग आहे त्यांना त्यांचा न्याय खरंच सरकारनं द्यावा. त्याचबरोबर सर्व दिव्यांग बांधवांना जे मिळणारं जे काही मासिक जे पेन्शन आहे जे मासिक जे मानधन आहे ते मानधन या अटींमुळं त्या सर्व दिव्यांग बांधवांना ते मानधन पूर्ण 2,500 रुपये आज मिळून राहिलेले नाही आहे. परंतु माझ्या दिव्यांग बांधवांचा परिस्थिती आज फार भयानक आहे आणि भयानक परिस्थिती असल्यामुळं सर्व दिव्यांग बांधवांना या मानधनावरतीच आपली उपजीविका साधावी लागते. त्यामुळे हे जे पेन्शन आहे ते पेन्शन या सरकारनं या शासनानं सर्व दिव्यांग बांधवांना सारखंच आणि 2,500 रुपये करावं. त्यांच्या कागदपत्रांमध्ये ज्या काही त्रुटी आहे अडचणी आहेत त्या विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या दिव्यांग बांधवांच्या ज्या त्रुटी आहेत ज्या अडचणी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण कागदपत्र करून घेण्यासाठी सर्व दिव्यांग बांधवांना सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे हीच मी आपल्या सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने आपल्या माननीय तहसीलदार साहेबांना विनंती करतो. आपल्या पंचायत समितीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना पण विनंती करतो आणि आमच्या दिव्यांग बांधवांना सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. जय हिंद. आज या ठिकाणी माझे तालुका